रसिक हो, नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे आज एक नवा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आले आहे. आपल्या मराठीत एक म्हण आहे, 10 कोस भाषा अन 12 कोस पाणी बदले. आपल्या महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागात मराठी भाषा ही वेगवेगळ्या पद्धतीनं बोलली जाते. असाच एक वैदर्भीय भाषेचा नमुना. विदर्भातील ग्रामीण भागातील एक महिला नव्यानंच ओळख झालेल्या आपल्या एका मैत्रिणीला आपल्या सासर माहेरच्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगते आहे. कोणाजवळ तरी आपलं मन मोकळं करावं असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. तसाच काहीसा हा प्रकार. या भोळ्या भाबड्या स्त्रीचं सहजपणाने बोलणं, बोलता बोलता तिनं वापरलेल्या विदर्भातील म्हणी, वाक्प्रचार खूप गमतीदार आहेत. यातील वैदर्भीय भाषेचा लहेजा काही औरच. त्याचा आस्वाद आपण जरूर घ्या. कैलासवासी पुरुषोत्तम बोरकर यांच्या मेड इन इंडिया या पुस्तकावरून. संकलन आणि सादरकर्ती ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. हां, तर काय सांगत होते मी तुम्हाले माया सासूची गोष्ट. भल्ला सासरवास माय मले ये पोरगो होय लोक. पहिली पोरगी झाली मले तर माई सासू नीरा टाले टोले दे मले याच्या त्याच्याहून. आता पोरगं होणं का आपल्या हाती असते माय. तो दिन ते गोळ म्हणा लागते. पण माया बुडीचा स्वभावच मोठा कुयट. लगन लागल्यावर तिसऱ्याच दिवशी मले म्हणे, तुम्ही हे नाही दिलं, तुम्ही ते नाही दिलं. आता बैठकीत माणसाच्या काय गोष्टी झाल्या ते माणसाईलेच माहीत राहतं. बायाले काही माहीत राहतं का त्यातलं? हां, तर तू सांग मले. तरी माया बापानं आंधल मांधल दिलं परमगंज, सोनं नाणं दिलं, एक गाय दिली दुभती, ती फणभर आंब्याचा नंबर दिला लिहून. तरी माया सासूची 7 खाऊन 5ची भूक बहालच. आणि सासूच्या घरी पाव तर नांदीत गलबलान दांड कोळला. पण म्या काही ध्यानच न देव. म्या म्हणलो आपल्याला जन्मकथा लागते ना या घरात, तर या बुडीची होशाबी सहन करात लागीन. आणि कोणाच्या बोलण्यानं का अंगाले भोकं नसतात पळत. तर अशी माई सासू. पण मा सासरा मोठा देव माणूस माय. पण मामांजी का एकदाचे शेतात गेले का ते येल्लावे या बाया जमा करे आणि मले घालून पाळून बोले. मेली माई सासू आता. सासराही मेला. आता तुम्ही म्हणशान ही काय मातीत जाईल माणसाच्या ही कात्या करते. तसं नाही बरं बाई महाकाम. मी साधीबादी बाई हाव. मले डावपेचाच्या गोष्टी काही येत नाही. मी सांगतो लोकाले आणि शेंबूळ माया नाकाले. असं नाही बरं बाई महाकाम. मी साध्या मनानं बोलून राहिली बरं तुमच्याजवळ. आता मलेही कोणी नाही न माय. एक बहीण होती सख्खी, ते मेली लहानपणीच. हां, मै माय आहे मले. भल्ली ठोकायची ठोकय मै माय. हां, नीरा वाताचं शरीले. पण मायावर लई माया तिची. दिवाळीले रसाले कदना आपण गेलं ना तर मै माय माजुळा सोळण, पाठ घसून देईन, शेववा रांधन. आता माया घरी दुनिया आहे. पण माय बापाचे भेटीले मन सेसावतेस ना. आता तिच्याजवळ जाऊन कधी लढावं ना तर ते म्हणते, तू काहूनच लढतं, तुले काय कमी आहे. आता मले काय कमी आहे, पण मले लढच येतं तर मी काय सांगू तिले. आणि तिले काय सांगावं आपल्या कपाळीच्या भद्रा. अहो, यायच्या भावाच्या शेतीवाळीच्या जमीन जुमल्याच्या वाटण्या झाल्या तर फक्त खूनच पळाचे बाकी राहिले होते. तरी मी यायले म्हणोई
का आपण वाटण्या काही करू नका, आपण एकातच राहू. पण बाई माणसाचं बोल कोण कानावर घेते? अहो 7 दांडाचं पाणी एक झालं तर त्या पुराले का पाहा लागते? आणि असे असतात काय माय भाऊ, का सगळी इस्टेट तिरडीवर घेऊन जाणार आहेत? का यायची लेकरं सोन्याच्या तिरडीवर नेणार आहेत? किती बी बादशाह लागून गेला घरचा, तरी त्याले कोणी सोन्याच्या तिरडीवर नेत नाही. पण यायले माजल्याचे गुण येले. मले तर बैना माया देराचा धाके. अहो कदना सुतळीच्या तोळ्यासाठी एकमेकाच्या अंगावर कुराळी काढतात. या माया देराचा पण घरचा आट पळेले. मै सख्खी फुई बेंदेले माया देराले. तिची दाताची मंड्य जराशी उच्ची आहे, तर हेरंबाच्या पोटचा म्हणते ती दिसाले चांगली नाही, मी तिले नांदवतच नाही. आता जेव्हा काय यानं तिला पसंत केली तेव्हा काय याचे डोळे फुटले होते? म्या म्हणतो याचे डोळे फुटले होते का याची वाचा बसली होती? तेव्हाच म्हणा लागत होतं का ही पोरगी आपल्याला पसंत नाही. अव मनी नाही नाणं दिवाळीत चालणं. कोणाचा हात धरवल्या जाते पण कोणाचं तोंड धरवल्या जाते का? भाऊ ना, मले लाळा नवसाचा एकच भाऊ आहे मले. त्याच्यात तर जीवावर 100चं लुगडं फाळतो माय. दिवाळीले मले न्यायला येते, औंचार पाहुणचार करते, भाच्याले ड्रेस, भाचीले फराक आणि घरा लोक आणून घालते माय. आता दानापूरला असते माय गरजवई म्हणून. माया भावाला बज्जा माया आहे बाय, बज्जा माया आहे. हो माया निंग्याच्या खेपी असा बाईसारखा लढते ना, अगदी मनापासून मन लागते आणि दिलापासून दिल लागते माय.